खरं तर आज या ठिकाणी पहिल्यांदाच पंचशील मित्र मंडळ आणि गंधकुटीचं संकल्प समिती जी आहे ती मनोहर भाऊ केदारे यांनी स्थापन केलेली आहे। आणि मला माहीत आहे की रमाबाई कॉलनीमध्ये ज्यांचे वाहत असते वारे, रमाबाई कॉलनीमध्ये ज्यांचे वाहत असते वारे त्यांचं नाव आहे मनोहर केदारे। या वस्तीमध्ये अत्यंत ताकदीनं गुंजत असतात जय भीमचे नारे, ज्या वस्तीमध्ये मोठ्या ताकदीनं गुंजत असतात जय भीमचे नारे आणि त्यामध्ये नेहमी सहभागी असतात मनोहर केदारे। तर महामानव तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संयुक्त जयंती उत्सव जो आहे गेल्या 8 वर्षापासून सातत्यानं आपल्या मंडळाच्या वतीनं साजरा केला जात असतो। आपल्या मंडळाला रमाबाई कॉलनीमध्ये मानाचं स्थान आहे आणि काल आपण म्हणजे मी या ठिकाणी यावं अशा पद्धतीचा आग्रह आपण केला होता। त्याची वेळ आपल्याला मी दिली होती, परंतु आपल्या दमनमध्ये मला कार्यक्रम होता, त्यामुळं मला त्या ठिकाणी जावं लागलं। आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही, तरी आपल्या शुभेच्छा आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी राहिलेला आहे। मला मंत्रिपदापर्यंत पोचवण्यामध्ये अनेक कॉलनींचा संबंध आहेच आहे, त्यामध्ये रमाबाई कॉलनीतल्या प्रत्येक घराघराचा कार्यकर्त्यांचा अत्यंत मोठा सहभाग आहे। आणि जे राजकारण असतं ते राजकारण चालत असतं, एक आरोप प्रत्यारोप चालत असतात। माणुसकी म्हणून आपण सर्वजण जय भीमचे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे कार्यकर्ते आहोत। आणि पॅन्थरच्या काळामध्ये सुद्धा मला आठवतं की पॅन्थरच्या काळामध्ये घराघराशी माझा संबंध होता। अनेक वेळेला 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये कुठे एखाद्या बोर्डाचं उद्घाटन आहे, कुठे आणि कुठं भेट आहे, अशा पद्धतीने अनेक वेळेला रमाबाई कॉलनीमध्ये येण्याची संधी मिळाली। आणि माझं नेतृत्व जे आहे ते बळकट करण्यामध्ये रमाबाई कॉलनीचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे। त्यामुळं रमाबाईशी माझी अत्यंत ऋणानुबंध राहिलेले आहेत। आणि मनोहर केदारे हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत। गंधकुटी संकल्प समिती आहे, गंधकुटी हे आपल्या बाजूलाच असणारी आपली वास्तू आहे। आणि पंचशील मित्र मंडळ जे आहे हे प्रत्येक वर्षाला अनेक उपक्रम करत असतं। आता इथे त्यांनी अपंगांचा ऑर्केस्ट्रा ठेवला होता, शालेय विद्यार्थ्यांना मोफत बॅग आणि बॅगचं वाटप आपण केलेलं आहे। अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम जे आहे ते सुद्धा आपल्या मंडळाच्या वतीने केले जातात। काल मला उपस्थित राहता आलं नाही, पण पुढच्या वर्षी मात्र यावर्षी जयंतीचे कार्यक्रम इलेक्शन असल्यामुळं जयंतीचे कार्यक्रम थोडे झाले नाहीत। आणि पण पुढच्या वर्षी मात्र आपल्या मंडळाचं निमंत्रण मी नक्की ते स्वीकारेन आणि पुढच्या वर्षी नक्की मी या ठिकाणी येईन। एवढंच या प्रसंगी बोलून मनोहर केदारे यांना मी शुभेच्छा देतो की आपण हे मंडळ असेच पद्धतीनं चालवत राहू। आम्ही आपल्या पाठीशी आहोत, कारण जय भीम आहे माझ्या गाठीशी, जय भीम आहे माझ्या गाठीशी, मग मी का राहणार नाही मनोहर केदार यांच्या पाठीशी। त्यामुळं त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, एवढंच या प्रसंगी सांगतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र।